संकट काळातही गॅस पुरवठा सुरळीत. जय गुरुदेव गॅस सर्व्हिस भारत गॅस एजन्सीचा आदर्श सेवा उपक्रम. अफवांना नकार. 2 ते 3 दिवसात घरपोच सिलेंडर. नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन. नाशिक रोड परिसरात घरगुती गॅसचा पुरवठा अखंडित ठेवत जय गुरुदेव गॅस सर्व्हिसेस भारत गॅस एजन्सीने पुन्हा एकदा आपली विश्वासार्ह सेवा सिद्ध केली आहे. संकट काळातही जबाबदारीची जाणीव ठेवत एजन्सीने नागरिकांना दिलासा दिला असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एजन्सीचे संचालक अमित देशमुख यांनी सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर पसरत असलेल्या गॅस तुटवड्याच्या अफवांवर स्पष्ट शब्दात भाष्य करत गॅसचा पुरवठा नियमित सुरू आहे, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची सूचना देताना त्यांनी सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष मिळाल्यानंतरच OTP द्यावा. OTP देणे म्हणजे सिलेंडर मिळाल्याची खात्री असल्याने ग्राहकांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी असेही त्यांनी नमूद केले. बुकिंग प्रक्रियेबाबतही त्यांनी स्पष्टता आणत सांगितले की पूर्वीची 21 दिवसांची मुदत आता 25 दिवस करण्यात आली असली तरी वितरणावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. बुकिंग केल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळून संयम राखावा असेही त्यांनी सुचवले. याशिवाय ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. कोरोना काळातही जय गुरुदेव गॅस सर्व्हिसेस भारत गॅस एजन्सीने एकही दिवस पुरवठा खंडित होऊ दिला नव्हता. त्या काळातील त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय ठरली होती. शेवटी गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असा संदेश देत अमित देशमुख यांनी नागरिकांशी संवाद साधला. एकंदरीत पारदर्शक कामकाज, वेळेवर सेवा आणि संकट काळातील तत्परता यामुळे जय गुरुदेव गॅस सर्व्हिसेस भारत गॅस एजन्सी नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र बनली आहे. लोक पॅनिक झाल्यामुळे पुरवठा हा कोलमडून गेलाय. सर्व जे लोक नंबर लावत म्हणजे होता तरी ते नंबर लावत आहेत, त्यामुळे थोडीशी परिस्थिती हे झाली. पण बाकी तसं कुठलंही घाबरण्याचं कारण नाहीये आणि आम्ही पूर्ण सेवा देण्यासाठीच बसलोय. कुठल्याही ग्राहकाने घाबरण्याचं कारण नाही. 21 दिवसांवरून 25 दिवसांची मुदत करण्यात आली आहे. त्याच्यात असं आहे, एक टाकी ज्याच्या कार्डवर आहे त्याला 21 दिवस होता आधी, ते आता 25 दिवस झाला. आणि ज्याच्या कार्डवर 2 टाक्या आहेत ती मुदत आता 31 दिवस झाला. बुकिंग ही तुमची 25 दिवसांनी लागेल, 1 टाकीची, 2 टाक्यांची 31 दिवसानंतर. KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांनी नेमके काय करावे, काय सांगा? KYC करण्यासाठी ग्राहकांनी एक तर जे डिलिव्हरी बॉय घरी येतात टाकी द्यायला त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप आहे, एक तर त्यांनी त्यांच्या घरी करून घ्यावी, नाही तर ऑफिसला येऊन KYC करणं. KYC हे करणं बंधनकारक आहे. आणि टाकी दिल्यानंतर जो एक कोड येतो तोही आमच्या डिलिव्हरी बॉयला द्यायला बंधनकारक आहे. ह्या 2 गोष्टी लोकांनी पाळल्या पाहिजे. आणि KYC नसेल त्याच्यामुळे काय होतंय की टाकी देता येत नाही, म्हणून KYC ही खूप बंधनकारक आहे. कोरोना काळातील देखील आपले कार्य उल्लेखनीय होते. हो. आपण घरोघरी हो. टाक्यांचा पुरवठा केला. लोकांनी आता उलट सर्व सुरळीत, पण लोक पॅनिक झाल्यामुळे सिस्टीम कोलमडली ऍक्च्युअली. नाही तर कुठलाही पुरवठा म्हणजे खंडित नाही किंवा त्याचं काही अडचण नाही तसं ऍक्च्युअली. पण लोकांनी जे नंबर लावले ना ते ओव्हर लावून टाकले, म्हणजे घरी टाकी तर लावले, ती सिस्टीम कोलमडली ना. शेवटी रिफिलिंगचं लिमिटेशन आहे. आम्ही दिवसाला किती टाक्या देऊ शकतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. बाकी घाबरण्यासारखं काही नाही, सर्व सुरळीत होईल. कोणीही काही काळजी करू नये. जय गुरुदेव गॅस, नाशिक, अमित कुमार दशरथ देशमुख. बुकिंग झाल्यानंतर आता सिस्टीम थोडीशी कोलमडली आहे ऍक्च्युली. आपण 3-4 दिवसातच देण्याचा प्रयत्न तेच करतोय आपण, त्याच्यात काही नागरिकांमध्ये जो गैरसमज पसरवला जातोय त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नागरिकांनी गैरसमज पसरवून घेऊच नाही. जे बातम्या आहेत त्या सर्व खोट्या आहे. आमच्या ऑफिसला आल्यावर आम्ही व्यवस्थित सांगतो, असंही काही नाही आहे, सर्व सुरळीत आहे, काही प्रॉब्लेम नाही. कोणी घाबरण्याचं कारण नाही. पॅनिक व्हायचं नाही. सर्वात पहिले म्हणजे सर्वांना टाकी भेटेल. आपल्याकडे पुरवठ्याचंही काही प्रॉब्लेम नाही, पण थोडी सिस्टीमवर लोड आला एवढंच, बाकी काहीच अडचण नाही. आता जाता नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांनी घाबरू नये. सर्वांना गॅस व्यवस्थित भेटेल आणि घरपोचच भेटेल. त्यांनी कुठल्याही ऑफिसला जाऊन तक्रार करू नये आणि स्टाफला त्रास देऊ नये, कारण आमचा स्टाफ सुद्धा त्या गोष्टीमुळे पॅनिक झाला. म्हणजे त्यांच्यावर इतकं प्रेशर येतं स्टाफवर, कंटिन्यू लोक येऊन काही दादागिरी करतात, काही हे. आता तुम्ही कोणी फुकट तर टाक्या घेत नाही, पैसे देऊच घेत नाही, पण त्याच्यामुळे काय होतं स्टाफवर पण हे होतं ना, प्रेशर येतं. कोणी धमक्या देतं, आम्ही ऑफिस तोडू, म्हणजे आम्ही सर्व ऍक्च्युअली त्याच्यात. पण लोकांनी घाबरू नये आमचं असं म्हणणं. घरपोच देतो ना आम्ही सर्वांना, काही घाबरण्याचं कारण नाही. थोडं 2 दिवस इकडे 2 दिवस तिकडे, याच्या पलीकडे काहीच होणार नाही.